हॅलो नमस्कार सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आपल्याला मोबाईलवरून लाडक्या बहिणीची KYC करायची आहे। तर आपण घर बसल्या KYC कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींना KYC करायची आहे। जर आपण KYC नाही केली तर आपला हप्ता बंद होणार आहे। तर आपण KYC कशी करणार आहोत तर हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आपल्याला इथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थ्यांचा आपल्याला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा दिला आहे तो जसाच तसा आपल्याला इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि मी सहमत आहे ह्या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि नंतर OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जो आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला OTP येईल। जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्ड सेंटरवरती जाऊन आपण मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर वडिलाचा आधार नंबर किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा आहे जसाच तसा आपल्याला इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला मी सहमत आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP पाठवा ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्या मोबाईलवरती OTP येईल तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक इथे आपल्याला जातीचा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे। इथे पहिल्या ऑप्शनला आहे बघा SC ST OBC FJ NTB NTC NTD आणि विशेष मागास आणि सर्वसामान्य जनरल हे आहे। आपल्याला इथे आपली सिलेक्ट करायची आहे। जातीचा प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही तर आपल्याला इथे हो असं सिलेक्ट करायचं आहे। आणि इथे माझ्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित व अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर आपल्याला इथे हो असं सिलेक्ट करायचं आहे। नंतर आपल्याला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला असा मेसेज येईल तुमची ही KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे म्हणून असा आपला मेसेज येईल। तर आपली KYC इथे संपूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।